दादरच्या या स्वामी मठाचे विश्वस्त राजेश टिपणीस आज आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्यासोबतच आपण गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या मठाचा इतिहास. थोडंसं इतिहासाबद्दल सांगाल मला या मठाच्या, किंवा मी असं ऐकलं की हे खूप छोटंसं कौलारू असा मठ होता. हा कौलारूच मठ होता आधी. हा ज्याला हा स्थापन केला गेला हा कौलारू मठ होता. इकडे त्याचा साधारण गाभा असाच होता. इकडेच आपला गाभारा होता. 71 साली याचा जीर्णोद्धार झाला या मठाचा आणि ही दुमजली इमारत बांधली गेली 71 साली. आणि त्याच्यानंतर वेळोवेळी आम्ही ह्याचं जे नूतनीकरण केलं, जसं तुम्ही आता बघताय लाकडाचं जे पूर्ण जे तुम्ही सुशोभीकरण बघताय, हो सुंदर, ते सगळं आता आम्ही हे एक 4 वर्षापूर्वी केलं. ओके. त्यानंतर म्हणजे जसं काळ बदलत गेला आणि आम्हाला असं वाटलं की त्यात मेंटेनन्स लागतोय किंवा आम्हाला अजून काही करता येतील, तसं आम्ही हे करत गेलो. जसं आता तुम्ही हे बघितलं तर हे जे वूड कार्विंग्ज आहेत, हा जो महाराजांचा जो सिंहासन आहे लाकडाचं, ते आहे तसंच आहे. जे बाळकृष्ण महाराजांनी स्थापन केलं आहे तसंच आहे. त्याच्यामध्ये आम्ही काही चेंज नाही केलेला. पण बाकीचं जर तुम्ही बघताय, हे सगळं नूतनीकरण आम्ही नंतर केलं. बाळकृष्ण महाराजांच्या पादुका तिकडे आहेत दर्शनासाठी. हे आपल्या मठाचे संस्थापक आहेत. हो हो, त्यांनीच हा मठ स्थापन केला. आणि त्यांचे पुत्र, हा फोटो बाबू महाराजांचा आहे, बाळकृष्ण महाराजांचे सुपुत्र. आणि ह्या त्यांच्या मिसेस पद्मा माता. ही त्यांची खुर्ची ज्याच्यावर ते बसायचे. आणि म्हणजे सगळे सिद्ध पुरुष आमच्याकडे, त्यांची पूर्ण जे परिवार होतं त्यांना महाराजांचा आशीर्वाद होता आणि सिद्धी लाभलेली, त्या त्यांच्या पादुका. आणि ही त्यांची स्मृती आहे जी काही बाबू महाराजांचं तुम्हाला जरा फोटोमध्ये पण दिसत असेल, एक घड्याळ आहे ते. आणि त्यांची आठवणी म्हणून आम्ही आमच्या जे जुने विश्वस्त होते एक स्मृती तयार करून घेतलेली आणि ती आम्ही त्याच्यामध्ये इथे ठेवलेली आहे. हे अजूनही आहे, या स्मृतीत आतमध्ये आहे. हे तुम्ही दर्शन घेऊ शकता. त्यांच्याच पादुका आहेत आणि त्यांची स्मृती आहे इकडे. आम्ही असंही ऐकलंय की ही जी जागा होती ही आधी भूत बंगला होता इथे, आणि इथे कोणीच राहायला यायला तयार नव्हतं. थोडासा इतिहास देतो त्याचा. इतिहास असा आहे की 115 वर्षापूर्वी ज्याला महाराजांचे अनुयायी महाराज त्याला malaड इथे वास्तव्यात होते. ते तुम्ही जसं सांगितलं होतं तिकडे त्यांचं भजन चालायचं, पण तिकडून त्यांचे बरेच भक्त मुंबईवर नाही यायचे. आता तुम्ही विचार करा, 115 वर्षापूर्वीचा काळ. आता जसं तुम्ही पटकन malaडला जाता तर त्यांना थोडा त्रास व्हायचा. ते जे महाराजांना, बाळकृष्ण महाराजांना जाणवलं, मग त्यांनी आपल्याच भक्तांना सांगितलं की तुम्ही मध्यवर्ती ठिकाणावर कुठेतरी एक जागा बघा जिकडे आपण महाराजांचं मठ स्थापन करू शकतो. तर त्याला मध्यवर्ती ठिकाण जे आजही आहे ती दादर आहे. तर दादरमध्ये जेव्हा आले तर त्यांना जागा बघत होते, तर महाराजांनी सांगितलं, मग ही वास्तू आयडेंटिफाय झाली. पण ह्या जरा वास्तूचं लोक म्हणायची की ह्या वास्तूत, तर ह्याला भूत बंगला म्हणायचे. भूत बंगला ह्या कारणाने, कारण जिकडे एवढे जे भाडूत यायचे इकडे जे राहायला, जे लोक इथे भाड्याने घ्यायचे बंगले, त्यांच्याकडे काही ना काहीतरी त्यांच्याकडे प्रॉब्लेम्स व्हायचे. कोण जगायचं नाही त्यांच्याकडे, काय आधीच्या त्यांना काही त्रास, काय व्याधी व्हायच्या. हे जेव्हा महाराजांच्या कानावर गेलं, त्याला महाराज म्हणाले की तुम्ही जा तिकडे, आणि जर दरवाजावर जर तुम्हाला अगरबत्ती किंवा कुठल्याही फुलाचा जर सुवास आला तर तुम्ही तो घेऊन टाका. आपण बघू पुढे काय. आपण महाराजांचं आपण इकडे स्थापन करू, स्वामी समर्थ महाराजांचं मठ आपण इथे स्थापन करू. त्याप्रमाणेच त्यांचे ते भक्त त्यावेळेला आले. तो माळी त्याला, ज्याला ते भेटले, तोही हे सांगत होता की हा बंगला इकडे कोण तुम्ही हे इथे घेऊ नका. पण ज्यावेळेला त्यांना तो सुवास आला, जागच्या जागी त्यांनी सांगितलं नाही आपल्याला इथेच. आणि तसं त्यांनी महाराजांना कळवलं. आणि आज जो तुम्ही मठ बघताय त्यावेळेचा भूत बंगला, पण आजचा हा दादर मठ त्यांनी हा स्थापन केला. म्हणजे एका वेगळ्या शक्तीत आणि ताकदीमध्ये हे रूपांतर झालंय. महाराजांमध्येच होती खरंय, ती त्यांच्यामध्ये होती की ते म्हणजे आमचे जे संस्थापक आहेत बाळकृष्ण महाराज, त्यांच्यामध्ये ती सिद्धी होती की त्यांनी मुक्ती दिली तिकडच्या त्या जे कोण ज्या काही शक्ती होत्या, ज्यांनी आधीच्या लोकांना त्रास झाला, त्यांनी त्यांना मुक्ती दिली आणि महाराजांचं मठ स्थापन झालं. अगदी. दादरच्या मठातल्या या स्वामी पादुका आहेत, या मूळ पादुका असं म्हणतो आपण. तर ह्याचं काय महत्त्व आहे आणि ह्याचं दर्शन फक्त आणि फक्त गुरुवारीच दिलं जातं, तर असं का, याबद्दल थोडं सांगाल? थोडा इतिहास सांगतो आपल्याला की ह्या ज्या मूळ पादुका आहेत, ह्या मठाचे संस्थापक बाळकृष्ण महाराज ह्यांना स्वामींनी स्वप्नात येऊन सांगितलं की
अक्कलकोटला ये आणि तुझ्यासाठी मी पादुका, एक वेताची खाट आणि त्यांची वस्त्र ही ठेवलेली आहेत. ज्योतिबा नावाचे तिकडे पुजारी असतील, ते तुम्हाला हे देतील. सेम दृष्टांत ज्योतिबा म्हणून आहेत जे अक्कलकोटला. मी परत मी वारंवार हा संदर्भ का 115-120 वर्षापूर्वीचं हे सगळं डोक्यात आणा. तुम्ही आत्ताचा त्याचा कोरिलेशन घेऊ नका. त्यावेळेला महाराजांनी अक्कलकोटला गेले आणि ह्या मूळ पादुका, ती वेत लावलेली त्यांची ती जी खाट होती ती, आणि स्वामींचे वस्त्र आहेत आमच्याकडे. आता त्यातली खाट, वेत आणि वस्त्र हे सुरतच्या मठामध्ये आहेत, आणि स्वामींच्या ह्या ज्या मूळ पादुका आहेत ह्या आम्ही दादर मठात स्थापन केलेल्या आहेत. आणि आमच्याकडे दर्शन रोज होतं पादुकांचं. म्हणजे आरती असते ना संध्याकाळच्या वेळेला, त्यावेळेला आमच्याकडे दर्शन होतं पादुकांचं. आणि जे आपले मोठे सण असतात, स्वामींची पुण्यतिथी, जयंती, गुरुपौर्णिमा आहे, दत्त जयंती, त्यावेळेला ह्या दर्शनासाठी मूळ गाभाऱ्यात आम्ही या ठेवतो आणि त्याला लोकांना ह्याचं दर्शन होतं. ओके. पण त्या व्यतिरिक्त फक्त गुरुवारी याचं नाही, रोज होतं ना आरतीच्या वेळेला. रोज संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला इथेच दर्शन होतं. तर आता दादरच्या या स्वामी मठामध्ये अगदी नियमितपणे येणाऱ्या भक्तांशी बोलूया आपण. आज आपल्यासोबत आहेत दीपाली माशेलकर. त्या रेग्युलरली या मठात येतात. बोलूयात त्यांच्याशी. नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी मस्त मजेत आहे. तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की तुमची पावलं इथे आली की आपसुकच मठाकडे वळतात. बरोबर. काय नातं आहे तुमचं स्वामींशी? स्वामीबद्दल मी कितीही बोललं तरी कमी आहे. मला 40 वर्ष झाली मी म्हणजे स्वामीबद्दल मला माहिती झाली आहे. माझ्या आधी सासूबाई इकडे यायच्या, त्यांच्यामुळे मी स्वामीमय झाले. म्हणजे त्यांच्यामुळे मी पारायणाला बसले. त्यांनीच मला स्वामींची ओळख करून दिली. आणि जेव्हा जेव्हा मी स्वामींना हाक मारते तेव्हा ते माझ्या हाकेला येतातच आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. प्रगतीताई, काय सांगाल? काय नातं आहे तुमचं स्वामींशी? स्वामींबद्दल बोलायचं तर खरं शब्दच अपुरे पडतील आपले. इतके अनुभव आत्तापर्यंत आयुष्यात त्यांनी दिले. ज्या ज्या वेळी संकटात पडत जातो त्या वेळेला त्यांनी बाहेर काढलेलं आहे. आणि अगदी स्वप्नात दृष्टांत देऊन सुद्धा त्यांनी जिवंतपणे मला काय सांगताय दिलेलं आहे. थोडंसं सांगाल आम्हाला? काय खूपच चांगलं. काय झालं होतं? काही थोडं सांगू शकता आम्हाला? असं म्हणजे काही आपल्याला घरातले काही प्रॉब्लेम्स असतात. आता माझ्या मुलाचा नोकरीचा प्रश्न आहे, जॉबचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्या संदर्भामध्ये आता मी सगळं स्वामींवर टाकलेलं आहे. जे काय करणार ते स्वामी करणार, त्याप्रमाणे ते होत आहे. आणि अगदी माझं जेव्हा लग्न झालं, मी पहिल्यापासून स्वामी भक्त आणि रोज मठात येणारी. तर माझ्या नवऱ्याला अजिबात आवड नव्हती मठात यायची, अजिबात आवड नव्हती. तेव्हा मी ठरवलं की आपण जेव्हा मठात यायचं की जेव्हा माझा नवरा स्वतःहून म्हणेल मठात जाऊया. आणि अशा एका दिवशी त्याला उपरती झाली यायची की त्या दिवसापासनं नवरासुद्धा स्वामी भक्त झाला. ताई, काय सांगाल स्वामींविषयी? स्वामी म्हणजे माझं विश्व. कुठच्याही ह्याला हाक मारा स्वामी हजर. 30 वर्षापूर्वी माझे मिस्टर वारले. कधीही कुठच्याही गोष्टीत खाणं पिणं काही कुठची अडचण आहे मला. नाव घेतलं स्वामी हजर. कोणाच्या ना कोणाच्या रूपातनं स्वामी येऊन मला देऊन जातात. मुलीचं लग्न केलं, मुलाचं लग्न केलं, सेलचं काम करून मुलं मोठी केली, पण प्रत्येक ह्याला स्वामी माझ्यासमोर. काही हाक मारलं, आई मला हे खायचं आहे, आले स्वामी, चला आज आपण हे खाऊया. आता माझ्या मुलाचं पण लग्न आलं, मुलीचं पण लग्न आलं, सगळं स्वामींच्या कृपेने. सगळं आहेत ते स्वामी. माझी आई यायची, पेढा मिळायचा म्हणून मी आईबरोबर हात धरून यायची. पेढा मिळतो इथे म्हणून आई माझी भजनाला बसायची इथे. मग आईबरोबर यायचे आणि ते म्हणजे पेढा मिळायचा म्हणून मी आईबरोबर यायचे. पेढा मला मिळणार म्हणून ती सवय लागली. मी आता माझा माहेर इकडे शिवाजी पाटीलवाडी आणि सासर माझं वडाळा डेपो तिकडे. त्यामुळे मला सगळं काय ते आई यायची त्या स्वामी. प्रचिती वगैरे तर वारंवार येतात लोकांना, नो डाऊट. त्याबद्दल एखाद्या पण प्रचिती म्हणजे माझं जे आयुष्य होतं की खडतर वगैरे जे काही पर्सनली खडतर म्हणजे लग्नाच्या आधी म्हणा वगैरे, नंतर मिस्टरांचं नोकरीच्या ह्याच्यामध्ये वगैरे, पण त्यांना पण त्यांच्या आईनी त्यांचं थोडं
हाय म्हणजे म्हणतात ना रागीट थोडा स्वभाव तसं होतं. पण त्यांच्या आईने त्यांना एकदा सांगितलं, स्वामींच्या मठात जा, सगळं व्यवस्थित होणार. 78 सालापासून त्यांनी जे स्टार्ट केलं तर त्यांना वेळोवेळी चांगलं हे अनुभव मिळाले, जे काही थोडे छोटे मोठे अनुभव, आणि मला पण तसंच मिळालं. पण आमच्या आयुष्यात नक्की बदल झाला तो स्वामींमुळे.